रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्याला होती आज सुट्टी. आता सुट्टी आहे म्हणल्यानं घरची तर काय बसू देत नाही. मग काय पाठवलं मला दारा धरायला. मग काय आपण सुटलो, काय करायचं ऐकायला लागते सगळं, नाही तर मग हाकलून लावते घरात. आपल्याला भिजवायची होती ज्वारी. ह्या ज्वारीत राव एवढं चिकाट लोप होतं काय माहिती, त्याच्या आयला रोग पडलाय काय माहिती. लाईट गेल्यानं आपण खाली गेलो, हिरीत दिसलं तेवढ्यात आपल्याला साप. आता सापाला बघून आपल्याला काय, आता सापाला बघून करायचं काय नेमकं, मला तर काय कळेना काय करायचं. तुम्हीच सांगा काय करायचं असले सापाला बघितलं. काय नाही, सापाला बघत वैरण काढाय असते, ती बी भिजवत साप येऊ द्या, डायनासोर येऊ द्या, नाही तकडं काय येईल ती येऊ द्या. तकडं आपल्या 5वीला पुजलेलं काम आहे ते करावं लागते. आपल्याला संघर्ष कष्ट केल्याशिवाय भाकर तुकडा कसा मिळेल. भाकर तुकडा खाण्यासाठी मोटर चालू करून जुंधळा भिजवावं लागेल. आणि ज्वारी भिजवून झाल्यावर आपण पाणी लावलं मकला. मग काय राव, मकला पाणी लावलंय पण काय बोर व्हायला लागले. रोज जायचं, दूध घालायचं, तिकडून यायचं, भिजवायचं, कालेला जायचं, ट्विस्टच नाही आयुष्यात. काय कटाळा आलाय बाबा सध्या. अरे असं कटाळून कसं चालेल मावल्या. यालाच तर संसार म्हणतात, परपंच म्हणतात. कुठं घालायचंय हा परपंच. रडगाणं सांगत होतो तेवढ्यात आपल्याला गावलं टमाट्याचं झाड. एवढ्या दिवस मी भिजवायला येतो, पण मला आज कळलं इथं टमाट्याचं झाड आहे. टमाटी कशी लागली ते बघा, निबार्टर लाल लळीत गुळगुळीत त्याच्या माईचा टिन्ना. आता तुम्ही म्हणसाल ही टमाटी एवढी बारकी कशी काय. पोलिओ झालाय हो, त्यामुळं त्याची वाढच झाली नाही. पोलिओ नाही झाला, देशी टमाटी एवढीच असते तो. आता या टमाट्याचं खच्चीकरण करायचं होतं, त्यामुळं खंगाळून घेतली दंडातल्या पाण्यानं. टमाटे खाल्ली तेवढ्यात दिसला लसूण 100 रुपये द्यायचं, 10 किलो न्यायचं. आपलं 1 किलो न्यायचं, 10 किलो आपल्याला चुकून बी देत नाही ती. मग काय लसूण बिसून सगळं भिजवून झाल्यानं फायनली आपण निघालो घराकडे. काय घरी गेलो, आपली कामं बिमं आवरली ना आपण सरळ सुटलो गावाकडे जाताना आपल्याला 100 सोन्याला घेऊन जायचं होतं. आता 100 सोन्यामध्ये दाबला निभार हळू देतो बाबा बेळात बाहेर आला बघा. आता 100 सोन्या गावात याचं कारण म्हणजे त्याला घ्यायचा होता लेहंगा, आणि लेहंग्याची किंमत ऐकून आमच्या तोंडाला आला होता बोंगा. फायनली 100 सोन्याला पॅन्ट घेऊन आम्ही निघालो घराकडं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.